नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये तब्बल 30,000वरती रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील 1,660 पेट्रोल पंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी योजना सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केलेली आहे, असं सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती यानं होणार आहे। या एका अहवालामुळे सुमारे 30,000वरती रोजगार निर्मिती होऊ शकेल। त्यामुळे रोजगार वाढीची ही सूचना स्वीकारून निर्णय घेतला गेलाय। पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये पूर्ण व्हावी यासाठी परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवता येतील का याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार करावी। विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीनं सूचना देखील पाठवाव्यात। राज्यामध्ये 2,000 पेट्रोल पंप वाढवण्याचं नियोजन असून पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील NOC, पोलीस, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील ना हरकत परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात येईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इंधन कंपन्यांच्या अडचणी आणि समस्यांचा आढावा हा घेण्यात आला। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव अजित देशमुख, BPLचे सुंदर राघवन आणि राज्यप्रमुख राकेश सिन्हा, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉक्टर आनंद बंग, समन्वयक संतोष निर्देकर हे उपस्थित होते। केंद्र सरकारनं 1,660 पंप मंजूर केलेत, मात्र काहींना परवानग्या नसल्यानं ते सुरू झाले नाहीत। परंतु हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे 30,000वरती तरुणांना रोजगार मिळेल। राज्यामध्ये 3.5 ते 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल। राज्याच्या स्थितीमध्ये रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक याला प्राधान्य असल्यानं एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। तर मित्रांनो, आता तुम्हालाही जर पेट्रोल पंप उभा करायचा असेल तर नक्कीच या एक खिडकी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि लवकरात लवकर तुम्ही आपला पेट्रोल पंप सुरू करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता महसूल मंत्रालयानं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।